पोलिसांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आता आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांबद्दलच्या वक्तव्यामुळे संजय गायकवाड चांगलेच वादात सापडले आहेत। दरम्यान आता पोलिसांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। माझ्या वक्तव्यामुळे जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना म्हटलेलं आहे। दरम्यान त्यांनी आधी जे वादग्रस्त विधान केलं होतं ते नेमकं काय होतं आणि त्यानंतर आता लोकशाही मराठीसोबत बोलताना जे स्पष्टीकरण दिलंय तेही आपण पाहूया। अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयारचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणाखलनी करणं आहे, एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते। महाराष्ट्र पोलिसांची कर्तबगारी, त्यांचं साहस, धाडस, पराक्रम हा कोणालाही विसरता येणार नाही आणि म्हणून माझ्या वक्तव्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना जर मनस्ताप झाला असेल तर त्याबद्दल मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो। पण हे निश्चित आहे की काही अधिकाऱ्यांमुळे पोलीस दल बदनाम झालेलं आहे। जे मी स्थानिक लेवलला वक्तव्य केलेलं आहे की ते काय 2 कर्मचारी असतील किंवा आणखी काही अधिकारी असतील, जिल्ह्यामधल्या ज्या घटना आहेत त्याच्यावर मी ठामच आहे। महाराष्ट्र पोलिसांच्या बद्दल मी जे काय बोललो ते शब्द मी माझ्या मागे घेत आहे। दरम्यान आम्ही वर्दीचा सन्मान करणारे आहोत असं महत्त्वाचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। गायकवाडांना पोलिसांच्या बाबतीत तक्रारी असतील तर त्यांनी आम्हाला सांगाव्यात असंही शिंदेंनी म्हटलं। आमदार संजय गायकवाडांना एक प्रकारे त्यांनी कान पिचक्याच केलेल्या आहेत। पोलिसांच्या बाबतीमध्ये संजय गायकवाडनी सकाळीच तुमच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि जे ठराविक जे कोणी पोलीस असतील त्यांच्याबद्दल तक्रारी असतील बिलकुल तक्रारी करायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकडे केले काही प्रॉब्लेम नाही, पण पोलीस दल अख्ख्या पोलीस दलाला आपल्याला असं दोषी धरता येणार नाही, त्यांना आपल्याला त्यांच्यावर आरोप करता येणार, कारण पोलीस दल हे आपलं खरं म्हणजे एक त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे। महाराष्ट्र पोलीस 26/11चा हल्ला असेल, कोविड असेल, सण उत्सव असतील, ऊन वारा पाऊस न बघता पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्या वर्दीचा आदर करणारे आम्ही लोक आहोत। पोलिसांबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अयोग्य आहे, हे कालच मी सांगितलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी त्याच्याबाबत जाणीव झाल्यानंतर माफी देखील मागितलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं वक्तव्य होऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे, कारण मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस हे अतिशय सक्षम पोलीस आहे। या दोन्ही महाराष्ट्र पोलीसने मुंबई पोलीसनं स्वतःचा नावलौकिक हा जगभरामध्ये केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।